इथं काय करतोय? कार्यक्रम सुरू होईल तिकडे आता. चल हे धर, हे धर, पकड. एक मिनिट. हा, 113 नंबरच्या रूम मध्ये प्रॉपर्टी पोहोचव. कळलं? हा जरी आर्ट्स कॉलेजचा कार्यक्रम असला तरी इतरही विद्यार्थ्यांनी मदत करायची असते. चल जा, निघ आता. 113 नंबरची रूम. हो ना. चल चल आर्या लवकर चल. चल लवकर, कार्यक्रम सुरू होतोय. अरे चल. सर हो हो. एक मिनिट मी बघतो. एक काम कर, खाल ना तर. अरे खूप घट्ट आहे. खूप घट्ट आहे. निघत का नाहीये? पूर्ण ताकद लावतोय. सांभाळून. अरे काढा काढा लवकर. एक मिनिट सांभाळून. जरा नीट बघा, नीट बघा. सॉरी. सॉरी सर. गुरुंचे गुरु विराट गुरु.
सॉरी सर, मला खरंच माझं इंटेन्शन सर. झाला असेल अपघात. सर खरंच म्हणजे इट्स ओके. थँक्यू सर, पण खरंच सर एक्स्ट्रीमली सॉरी. थँक्यू सर, व्हेरी सॉरी. ए हिला घेऊन चला. कम ऑन कम सॉरी ऑन. सर. अरे सॉरी. अनिल वाइंड अप कर. हे असं घडलंच कसं? मी खरंच त्या दिशेने त्रिशूळ फेकलाच नाही. शेष 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 काय झालं काय होतं तुला? म्हणजे संकेत, तुला असं म्हणायचं का मी हे सगळं मुद्दाम केलंय? अरे मला खरंच कळत नाहीये. बरं ते ठीक आहे, आता अर्षद. काय काय काही नाही, आपणच होत. ओके नाही अरे मी आत्ता बघ. ऐक ऐक ऐक, जास्त चिंता करू नकोस. हा, तो एक ऍक्सिडेंट होता. माधव राजे पण तेच म्हणाले. खरंच संकेत, मला काहीच कळत नाहीये. त्या त्रिशूळाची दिशा बदललीच कशी? त्यालाच तर ऍक्सिडेंट म्हणतात नसेस. तू फार विचार करू नकोस. तू असा विचार कर की ह्याच्यामुळे तुझा ऍक्ट एकदम थ्रिलिंग झाला. हा, हे बघ, तू एक काम कर, तुझा कॉस्ट्युम चेंज कर, मेकअप काढ, फ्रेश हो, चिल कर. हा, आम्ही बाहेर थांबलोय, लगेच ये. कम ऑन. चल. चल. चल आर्या, झालं ना? नित्या, अगं मी माझा स्कार्फ इथेच ठेवला होता ग. अगं झाला असेल इकडे तिकडे. एक काम कर, हा देवीचा शेला आहे ना, तो स्कार्फ म्हणून घे. ओके, नंतर शोधू आपण तुझा स्कार्फ. बरं. एक्सक्यूज मी. पायधूळ घेतो गुरुजी. येडा खायची येळ आली होती ना, आम्ही थांबिवला तो त्रिशूळ. तुम्हीच आमचं काय वर आहात. समज दिसतंय तुम्हास. भूत भविष्य मला तर सगळं दिसतंय रे. मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. काय सांगू गुरुजी, त्या त्रिशूळाची दिशा ही एकाच सेकंदात अचानक बदलली आणि त्याच दिशा आलं की आमच्याकडे. आमच्या अंगाचा नुसता थरकाप उडाला होता. आका का त्या पोरीनं काळूबाईचं आख्यान लावलं तेव्हा असं वाटलं होतं की उठून जावं. तुम्ही आम्हाला काळू तिच्यापासनं वाचवलं. आमच्या घरातनं गावातनं तिला हद्दपार केलं. तुमच्या छायेखाली असताना, आमची कमान वर चढत असताना ते त्रिशूळ आमच्या पायाशी येऊन रुतलं. नाव नको घेऊ तिचं, तिच्या त्रिशूळाचं. त्या तोंडी फक्त माझं नाव पाहिजे, गुरूंचा गुरु. वय गुरुजी, तुम्हालाच हाक मारली तळमळून आणि तुमचा फोन लगोलग आलाच. धूळ घेतो पायाची. हे जे काही समज घडलंय, काहीतरी संकेत आहेत. दडपण आलंय. संकेताचा विचार तू नगस करू. त्याचा काय अर्थ काढायचा, कसा तोडगा काढायचा, ते माझं काम. तुझ्या रक्षणाचा विडा उचललाय ना. वय गुरुजी, तुम्ही आहात म्हणूनच तर आम्ही आहोत. धूळ घेतो पायाची. पण गुरुजी, आता काय करायचं?
काय आज्ञा? काय करायचंय? हे नाही, पेढा खाऊ घालायचा, नारळ द्यायचा. तू नग थांबू तिथं जास्त वेळ, लगेच निघून ये. आणि तू गप्पच राहा, मी तरी आहे तिथं. बाय गुरुजी, लगेच निघतो. बरं मला सांग, प्रॉपर्टीच्या टेम्पो बरोबर कोण गेलंय? किशोर गेलाय, त्याची गाडी आपल्याकडे आहे. ती आपण घरी घेऊन जाणार आहोत. ती तो घरनं कलेक्ट करेल. ओके या. बरं, एक कॅन्टीन जवळ गाडी लावली आहे बहुतेक. मी कलेक्ट करतो तिथनं. तू इथेच थांब, आलोच. बर, पण लवकर ये. हो. मी करतो, कॉल बॅक करतो. हाय. प्रॉपर्टी सुद्धा मीच नेऊन द्यायची आहे का? नाही नाही, प्रॉपर्टी गेली सुद्धा. आणि बरं झालं तुम्ही वेळेत प्रॉपर्टी आणून दिली, नाहीतर माझं ऍक्ट. झालं ना? थँक्यू सो मच. नाही नाही, थँक्यू नको. काय की मी स्वतःहून हे केलं नव्हतं. कुठल्या तरी प्रोफेसरने मला ते जबरदस्ती का होईना, पण तुम्ही वेळेवर आणून दिली ते महत्वाचं. दॅट मॅटर्स. वन्स अगेन थँक्यू. अजून काही? बाय. बाय. सी यू अगेन. अगेन अवघड आहे. आर्या, या अमुकराजे, आज बऱ्याच वर्षांनी. हो. सर सॉरी, जे काही घडलं त्याबद्दल पुन्हा एकदा सॉरी. इट्स ओके. काय घडलं? निघूया. मी जातो आणि पोरांना घेऊन येतो. अविनाश थांब जरा जरा धीर धर. अरे त्यांचा प्रोग्राम आता संपतच असेल. अगं, ते फोन का नाही उचलत? अरे असं काय करतोस? प्रोग्राम चालू असताना त्यांचा फोन सायलेंट वरच असणार ना. हे बघ, मी स्वतःची समजूत घालू शकत नाही. मी जाऊन त्यांना घेऊन येतो. अरे हळूहळू संकेत. बाबा तुम्ही बाहेर? हा, म्हणजे मी तुमच्या कॉलेजमध्येच निघालो होतो.
बरे आहेस ना तू? बरे आहात ना तुम्ही? हो बाबा आम्ही बरे आहोत. आई काय ग काय झालं? नाही अगं नाही काय झालं माहितीये का, तुझी प्रॅक्टिस नीट झाली नव्हती ना, तर मग बाबा खूप टेन्शन मध्ये आले होते की त्यांना वाटलं की तुझा ऍक्ट कसा झाला असेल. हो की नाही? ऍक्ट एकदम मस्त झाला, झकास, मजा आली खूप. हो बाबा ऍक्ट खूप छान झाला. पण बाबा एक विचित्रच गोष्ट घडली आहे. काय? बाबा मला अजूनही कळत नाहीये त्या त्रिशूळाची दिशा बदललीच कशी. भूत आलं होतं, भूत. काय वेळायस का? हा काय? हे बघ पिल्या, तू ना हा विचार करणं सोडून दे, कळलं ना? आपण एक काम करू. नाही बाबा तसं नाहीये. काल ते स्वप्न पडलं ना तेव्हापासून सगळं विचित्रच घडतंय. स्वप्न पडलं म्हणून सोडून द्यावं तर भर दिवसा मला स्वप्नातलंच दिसतंय. म्हणजे जॉगिंग करताना ती वेडी बाई दिसते, कॉलेजमध्ये जाताना ते बंद देऊळ दिसतं, कॉलेजमध्ये सुद्धा ते गाव आणि जिवंत जळत असलेला माणूस दिसला. बाबा मला नाही वाटत हे सगळं सोडून देण्यासारखं आहे. मला वाटतंय हे असं का घडतंय ना आपण शोधायला पाहिजे. आई बाबा डोळे बंद केले ना तरी तेच दिसतंय मला. नको विचार करूस. तू जा बघू, फ्रेश हो मस्तपैकी जा आणि छानपैकी एक तासभर मेडिटेशन कर. म्हणजे सगळे भास वगैरे निघून जातील ना. जा पिल्या. आता कसं कसं समजवलं अरे याला, पण पुढं काय? ज्या दिवसाची भीती वाटत होती तो दिवस बरोबर समोर येऊन उभा राहिला. लवकर ये, लवकर ये, लवकर ये, लवकर लवकर ये, लवकर ये ना, लवकर ये, लवकर ये, लवकर ये, लवकर लवकर ये, लवकर ये ना, लवकर ये, लवकर ये, लवकर ये, लवकर लवकर ये. येते. ये झालेल्या पराभवाचं गठुडं घेऊन ये. मी आहे, यावेळेस सुद्धा मी जिंकणार. गुरूंचे गुरु विराट गुरु, गुरूंचे गुरु विराट गुरु, गुरूंचे गुरु विराट गुरु, गुरूंचे गुरु विराट गुरु, गुरूंचे गुरु विराट गुरु. तयारीने तुझं स्वागत नको करायला. सिद्ध आहे मी, प्रेम सिद्ध.
गुरूंचे गुरु विराट गुरु गुरूंचे गुरु विराट गुरु गुरूंचे गुरु विराट गुरु गुरूंचे गुरु विराट गुरु गुरूंचे गुरु विराट